श्री दत्तप्रभू आहे, ते दत्त महाराज आहे. मग त्यांनी ते लिंग करंगळीने दाबलं आणि ते खाली दाबत दाबत ते जमिनीपर्यंत आणलं. की ते एक ऋषी होते काहीच, की त्यांनी हे लिंग बनलेलं होतं आणि ते लिंग त्यांनी एवढं मोठं बनलेलं होतं की हे आभाळाला टेकलं होतं. हे पक्का दुसरा मंदिर आहे ना, वही नाही आहे ना? हँडल लॉक किया ना? हाँ प्रॉपर एकदम. वाह, अच्छा, ऊपर पूरा खुला आहे. वाह. अँड गाईस, तर आम्ही आलो आता दत्त मंदिरामध्ये. श्री दत्तात्रय प्रभू यांचे निद्रास्थान. वाह. आणि मंडळी, घ्या दर्शन इथे. घंटे बजाओ ऊपर. ठीक है. ये दूसरा मंदिर है का? महादेव जी का मंदिर है. महादेव जी का मंदिर है. वाह, कैसा मंदिर है ये? कौन सा देव है? कौन से देव है? हे कोणचं देव आहे? खोलेश्वर दत्तात्रयाचंच आहे हे. दत्तात्रयाचंच पण खोलेश्वर निद्रिस्थान आहे. अच्छा अच्छा. की आपल्या देवाला जागा म्हणजे आपली इथे छान वाटलं. जम्मूच होती. जांभळ्या. अँड सो गाईज, तर आत्ता मी दर्शन घेतले गाईज आणि आता तुम्ही जे मंदिर बघितलं गाईज, तर ते एक महादेवच्या पिंडीसारखं ते जे बघितलं गाईज, तर त्याच्या मागची ॲक्च्युली स्टोरी आहे गाईज, की ते एक ऋषी होते गाईज, की त्यांनी हे लिंग बनलेलं होतं आणि ते लिंग त्यांनी एवढं मोठं बनलेलं होतं की हे आभाळाला टेकलं होतं. अशी कथा आहे जे की आत्ता आम्हाला सांगितली, की जे लिंग आहे ते आभाळाला टेकलं होतं. मग त्यावेळेस काय केलं, श्री दत्तप्रभू आहे, ते दत्त महाराज आहे, मग त्यांनी ते लिंग करंगळीने दाबलं आणि ते खाली दाबत दाबत ते जमिनीपर्यंत आणलं. मग ज्या ऋषींनी हे लिंग बनवलं ते म्हणे की हे लिंग माझी आठवणी म्हणे, ते याला पूर्ण उद्ध्वस्त करू नका, म्हणजे नष्ट करू नका. तर त्यासाठी श्री दत्तात्रय भगवान त्यांनी तिथे जेवढं पिंड गाईस तर ते तेवढंच ठेवलं आणि त्या ऋषीच्या म्हणण्यानुसार त्याने तेवढंच ठेवलं गाईस. म्हणजे ते जे पिंड गाईस, तर ती जी पिंड आहे महादेवांची पिंड, ती दत्तात्रय भगवान यांनी आभाळापासून करंगळून दाबात खाली आणली आणि तिथं ती स्टॉप केली. आणि तेवढा तो पार्ट आपल्याला बघायला मिळतो, जो की आता सध्या झाकेला आहे. आणि हे तर मला माहीत नव्हतं गाईस की या ठिकाणी इतकं म्हणजे भन्नाट गोष्ट मला बघायला मिळेल. आता त्या ठिकाणी जे लोक त्यांनी असं या प्रकारे सांगितलं गाईज आम्हाला, आणि इतकी भन्नाट गोष्ट आम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी, हे तर वाटलं पण नव्हतं. ते मी एक माहिती देत आहे. अँड गाईस, तर ते आहे श्री दत्तात्रय प्रभू निद्रास्थान. तर निद्रास्थानाकडं माझं लक्ष गेलं होतं, पण मला उचित माहिती नव्हती गाईस. निद्रास्थान म्हणजे झोपेचं स्थान. आणि असं मानतात की ह्या मंदिरामध्ये श्री दत्तात्रय प्रभू रात्री येतात झोपण्यासाठी आणि त्यावेळेस 8 वाजेनंतर हे सगळं बंद होऊन जातं गाईस. इथे बेड वगैरे तयार करतात आणि या ठिकाणी दत्तात्रय प्रभू असं निद्रा घेण्यासाठी येतात. आणि सकाळी 3 वाजेला येऊन इथे जी आरती आणि पूजा होते काही सकाळी 3 वाजेला, आणि रात्री 8 वाजेनंतर हे सगळं बंद होऊन जातं गाईस. कारण श्री दत्तात्रय भगवान या ठिकाणी निद्रा करण्यासाठी येतात, म्हणजे झोपण्यासाठी. कारण त्यांचे जे भक्त होते गाईस, आता आपण जे बघितलं गाभाऱ्यामध्ये एक मंदिर होतं गाईस, तर त्यावेळेस म्हणले तिथे ते भक्त म्हणले की तुम्ही मला या ठिकाणी सोडून गेलात, पण तुम्ही रोज रात्री मला भेटीसाठी म्हणजे भेटीसाठी येतील तुम्ही, असं त्यांनी आव्हान केलं. तर तेव्हापासून
हे जे मंदिर आहे असं म्हणतात की 8 वाजेला बंद होतं आणि सकाळी 3 वाजेपर्यंत बंदच राहतं, कोणीच येत नाही इथे. आणि सकाळी 3 वाजेला इथे आरती चालू होती. तर आत्ता मला ही माहिती कळाली गाईस. आणि आता इथे जी पूजा आहे ती पण चालू होणार आहे गाईस. आणि असं म्हणतात की काही आता ती देवी येते, ती देवी अंगामध्ये येतात आणि त्यांना असे काढतात गाईस. म्हणजे देवी अंगात आलेली तिला काढतात. तर आता तीच विधी आय थिंक चालू आहे आतमध्ये. असं एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन मिळाली नाही मला, अशी म्हणजे थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाली इथून की आता जी देवी ती म्हणजे या शरीरामध्ये प्रवेश करते आणि मग देवी प्रवेश केल्यानंतर म्हणजे त्यांना काढते. आणि आय थिंक असे पण मानतात की भरपूर जणांच्या इथे म्हणजे अंगात पण येतं. अंगात येणं माहिती आहे सगळेच तुम्हाला. तर तसा काही सीन या ठिकाणी होतो. आणि काही ऐकून तर फार अंगावर काटाच आला गाईस की असे म्हणतात की दत्तात्रय प्रभू या ठिकाणी निद्रा घेण्यासाठी येतात. तर हे ऐकून फार भारी वाटलं गाईस. आता प्लॅन होते ते थांबण्याचा पण फार उशीर होईल गाईस. त्याच्यामुळे इथे जास्त वेळ थांबणार नाही, कारण बाकीचे स्पॉट पण आम्ही कवर करतोय आत्ताच. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळ आम्ही जस्ट आरती केली मंदिरावर आणि आता आलो जेवण्यासाठी. आणि गाईज तुमच्यासोबत एक मस्त एक्सपिरियन्स शेअर करायचा गाईज, पण जेवण झाल्यानंतर शेअर करा, तो मी करणारच. मी इतका मस्त एक्सपिरियन्स होता ना गाईज, जो की मी कधी एक्सपिरियन्सच केला नाही गाईज. शेअर करायला मी तुमच्यासोबत काय होतं जेवण करून घेऊ. अँड सो गाईज लेट्स टेक द डिनर. अँड सो गाईज तर हे आपलं डिनर, भाकर, मिक्स व्हेज आणि बेसन. आता हे करतो आहे. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला होता. अँड गाईज आता झाली आहे इव्हनिंग. आणि मंडळी आज तर फार ट्रॅव्हल केला गाईज, फार ठिकाणी घुमलो गाईज आम्ही. आणि गाईज तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे आज आपण ज्या ठिकाणी गेलतो तर तिथं असं झालं गाईज की मंदिरामध्ये गेलतो आणि अशी आरती मी फर्स्ट टाईम बघितली गाईज. कारण त्या ठिकाणी
सर्व धर्माचे लोक एकाच ठिकाणी होतं गाईस त्या मंदिरामध्ये. हिंदू रिलिजन, सिख रिलिजन अँड मोमेडियन. तर हे तिन्ही लोक आहे ना ते मी त्या एकाच मंदिरामध्ये बघितले गाईस. ते होतं दत्तात्रय भगवान यांचं मंदिर. आणि ज्यावेळेस तिथं आरती चालू झाली गाईस तेव्हा सिख रिलिजन जे एक होते 2-3 जणं ते डमरू वाजत होते. पुन्हा एक मुस्लिम रिलिजनची जी लीडर्स होती ती पण आतमध्ये होती, बहुतेक काहीतरी काम करत होती, इतकं काही लक्ष दिलं नाही. अँड थर्ड वन इज हिंदू गाईस. नाव असा सीन मी पहिली वेळेस बघितला गाईस की 3 रिलिजन इथं वन टाईम इन अ टेम्पल गाईज. अँड गाईस त्यानंतर इतकं डेंजर सीन होता गाईस त्या ठिकाणी. आता मी तर मंदिराच्या आतमध्ये होतो आणि त्यावेळेस मी काही शूट पण करू शकलो नाही, फार कमी शूट केलं मी. आणि ॲक्च्युली ज्यावेळेस आपलं म्हणजे आरती चालू झाली गाईस तेव्हा माझे फ्रेंड बाहेरच होते आणि मी मंदिराच्या गेटवर होतो, म्हणजे एंट्रन्स आहे त्या ठिकाणी. तर मला आतमध्ये म्हणजे तिथून म्हणे की तुम्ही आतमध्ये जा. मी आतमध्ये गेलो, शूट वगैरे म्हणजे घेतला मी. पण इतकं डेंजर सीन होता गाईस. आणि तिथे म्हणजे झांज वगैरे चालू होती, पुन्हा घंटा तिथे मंदिरावर मोठा घंटा लावला होता. जेव्हा तुम्हाला दाखवला होता तो मी, तो मोठा घंटा तो हाताने हलवतात गाईस. तर तो घंटा लावला आणि तो घंटा एक माणूस म्हणजे एक लांब रस्सी राहते घंट्याला माझे आणि तिनं वाजवत होता. आणि इतका काही आवाज गाईस त्या ठिकाणी. आता तुम्हाला माहीत असेल की अंगात येणे. तर ज्यावेळेस आरती चालू झाली तर भरपूर लोकांच्या अंगात म्हणजे आलं होतं. पण इतकं जोरात आवाज होता काही, फार मोठा आवाज होता त्या ठिकाणी. ताशा होते, पुन्हा डमरू वेगळा वाजत होता, पुन्हा झांज होती, ताशा नव्हता सॉरी झांज होती, झांज, डमरू आणि तो घंटा जो वरती बांधलेला मंदिरावर. इतका जोरात आवाज होता गाईस आणि इतकं एक्स्ट्रीम म्हणजे एनर्जी होती ना गाईस त्यावेळेस, म्हणजे शब्दामध्ये सांगितलं जात नाही काही अशा गोष्टी होत्या त्या. आणि इतकं म्हणजे एक्स्ट्रीम वातावरण गाईस तिथलचं, म्हणजे फारच इतका आवाज तो घंट्याचा वादांचा. आणि त्याच्यामध्ये जे लोकांच्या अंगात आलं होतं ते तो वेगळाच म्हणजे साऊंड काढत होते गाईस त्या ठिकाणी. आणि एक्झॅक्ट आणि त्याच्या पण असं आहे गाईस, ज्यावेळेस तुम्ही आरती करता तुम्ही एकदम समोर उभा राहू शकत नाही मूर्तीच्या समोर, तुम्हाला साईडला उभं राहावं लागतं. आणि इतकं डेंजर साऊंड होता गाईस. आता मी रेकॉर्ड केला तो, तर तरी कॅमेऱ्यामध्ये तितकं काही व्हिजिबल होत नसतं गाईस परफेक्ट, तो आवाज क्लिअर होत नव्हता. पण ज्यावेळेस मी तिथं होतो तो इतका जोरात आवाज होता गाईस. ते वातावरण इतकं स्ट्रॉंग होतं गाईस की त्याला शब्दामध्ये सांगितलं जात नाही. ते ॲक्च्युली फील करत होतं तिथं वातावरण होतं कसं, म्हणजे फार एक्स्ट्रीम वातावरण होतं गाईस, फार एक्स्ट्रीम. आणि रिअली गाईज मी असं प्रकारचं वातावरण मी कुठंच पाहिलं नाही. आरती वगैरे म्हणजे मी नेहमी अटेंड करतो गाईस, पण असं मी कधीच पाहिलं नाही. फार एक्स्ट्रीम म्हणजे आरती बघितली गाईस. आणि अशी आरती मी इतरत्र कुठंच पाहिली नाही गाईस. फर्स्ट टाईम इतकी मस्त म्हणजे युनिक आरती बघितली गाईस. तिथे भारी पण वाटत होतं आणि गोजमांचं येत होतं गाईस की तिथं वातावरण इतकं डेंजर होतं ना गाईस. म्हणजे ती फ्लेम्स उठत आहेत तिथे, पुन्हा त्याचे जेव्हा मग काही लोक तिथून आग घेऊन जात आहेत आणि त्याची फ्लेम्स लागते आणि एनर्जी फार हे होते काय हाय होती त्याची. 15 मिनटं म्हणजे आय थिंक 10 मिनटं ती आरती चालली. आणि अशी आरती मी कुठंच अनुभव केली नाही गाईस. आता ज्याने या मंदिरामध्ये आले असेल त्यांनी ज्याने ही आरती अनुभव केली असेल तर त्यांना नक्की माहिती असेल गाईस की त्याचा ऑरा कसा राहतो. त्याचे नॉर्मल पब्लिक तर ठीक आहे, पण मी ॲक्च्युली न्यू होतो त्याचं. आणि असा सीन मी कुठंच पाहिला नाही गाईज, रिअली सांगतो मी कुठंच पाहिला नाही. मी फर्स्ट टाईम माझा सीन बघितला गाईज. आणि गाईज बाय द वे तो सीन बघितला आणि मंदिरातून आम्ही सरळ आलो खाली, तिथे डिनर केलं. अँड गाईज आता डिनर करून आलो आहे घरी. अँड गाईज तर याच्यामध्ये पण अनादर एक गोष्ट सांगायची म्हणजे की त्या ठिकाणी रेकॉर्डिंग अलाउड नव्हती. ज्यावेळेस मी मंदिराच्या म्हणजे आतमध्ये होतो त्यावेळेस मी रेकॉर्डिंग चालू केली होती. पण त्यांनी मला एक सजेशन केलं होतं तिथं की तुम्ही फक्त खालचा सीन नका घेऊ, मंदिरचा आतला घ्या, पण बाहेरचा सीन तुम्ही रेकॉर्ड करू शकत नाही. आणि रिअली गाईज तो म्हणजे रेकॉर्ड नाही केलं तेच बरं झालं गाईज, की फार युनिक सीन होता गाईज. आणि बाहेरचा सीन काही रेकॉर्ड केला आणि मग आतल्या यायला मला परमिशन भेटली होती की हा तुम्ही आतमध्ये ऑफकोर्स शूट करू शकता. तर मी जास्त काही फार थोडीफार क्लिप शूट केली बिकॉज द प्रेयर गाईज. तर त्याच्यामुळे जास्त काही शूट नाही केलं, पण एक्सपिरियन्ससाठी मी थोडंफार तिथं शूट केलं.